जीव माझा किती काळ जागा तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या देवा श्रीनिवास सांगा ना मला, आपण आपल्या जानूचं श्राद्ध कसं घालणार? कसं जगणार तिच्याशिवाय? ज्या जानूला अंगा खांद्यावर खेळवलं, तिला लहानाचं मोठं केलं, तिचा प्रत्येक हट्ट पुरवायचा प्रयत्न केला, त्याच जानूचं 10व 12व बाबा हा जानू हाँ वीणा काय 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 ग वीणा चहा आणू का थोडं? हाँ काय नको नको चहा बाबा एक मिनिट म्हणते थोडं बसता का? मला बोलायचंय तुमच्याशी. हाँ वीणा काय म्हणतेस? बाबा घर खर्चातून जे पैसे उरलेत त्यातनं साठवलेले पैसे. पण हे तू मला का देतेस? घरात खूप खर्च होतो ना, आणि मला कल्पना आहे तुमच्यावर खर्चाचा खूप ताण येत असणार आहे. मला घरात कशाला लागणार आहेत पैसे? त्यामुळे हे तुम्ही ठेवा ना प्लीज. वीणा तू असा विचार करतेस ही चांगली गोष्ट आहे, पण तू नको काळजी करूस. माझ्याकडे आहेत ग पैसे, माझ्याकडे होईल सगळी व्यवस्था. अगं आणि गरज लागली तर मी सांगेन ना तुला. नेहमीच असं म्हणता, मला काही वाटलं तर सांगेन, वाटलं तर सांगेन, पण सांगत कधीच नाहीत तुम्ही. यावेळेस सांगेन नक्की. मी ना नेहमी तुमच्यात माझे बाबा बघते. मी तुमची मुलगी असते तर असाच नकार दिला असता का हो तुम्ही? घ्या ना बाबा माझ्या इच्छेसाठी प्लीज. अरे सिंचना ये ना. अगं मी तुझ्याकडे येणारच होते. चहा घेतेस का थोडा? नाही नको वहिनी, ते मला थोडं बाबांशी बोलायचं होतं. आलीच मी. काय ग सिंचना, काय बोलायचं? हे बघा, मला माहिती आहे माझ्यामुळे या घरातल्यांना खूप त्रास झाला. मी खूप चुकीचं वागले, पण त्या चुकीच्या वागण्यामागे काहीतरी रिझन होतं बाबा. हे बघा, मला मान्य आहे की या घरात
आपली काही मतं नाही पटत, पण त्याचा अर्थ असा नाही ना की मला या घरातल्यांची अजिबातच काळजी नाही. बाबा, ज्या दिवशी मी या घरात लग्न करून आले ना, त्या दिवसापासूनच मी या घरातल्यांना माझी फॅमिली मानलं आणि इथून पुढे पण मानत राहील. सिंचना, हे सगळं तू आत्ता का सांगतेस? कारण बाबा, मला दिसतंय काही दिवसांपासून तुमच्यावर खूप जास्त बर्डन आहे. त्यात तुम्हाला कामावर पण जाता येत नाहीये. तुम्ही सगळं कसं मॅनेज करत असाल असा प्रश्नच पडतो मला. त्यामुळे मी ठरवलंय, या घरची सून म्हणून मला एक हेल्प करायची. सिंचना, यात पैसे आहेत का? हो बाबा. बाबा, मला असं वाटतं आपण जानूचे सगळे विधी व्यवस्थित करूया. मला माहितीये तुम्ही असा विचार करत असाल ना की सुनेकडून पैसे कसे घ्यायचे, पण बाबा ही मदत नाही. हा छोटासा हातभार लावतेय मी. आय नो बाबा, तुम्हाला माझ्याकडून पैसे घ्यायला ऑकवर्ड होत असेल ना. माझ्यासाठी नको बाबा, पण आपल्या जानूसाठी तरी घ्या. आजपर्यंत मी कधीच कोणाकडून पैसे घेतले नाहीत, पण आज सुनांकडून पैसे घेण्याची वेळ आली. त्यांचं मन राखायला पैसे घेतले खरे, पण मी हे वापरणार मात्र नाही. निवास, तुझ्या घरासाठी तुला पुन्हा एकदा उभं राहायचंय. पैसे कमवायचेत. गॅरेजमधून मिळणारे पैसे पुरेसे नाही आहेत. आता एक नवीन काम शोधायला हवं. हा सोमू, मी ठीक आहे. हो, सावरते हळू, तीही सावरते. सोनू, मी तुला फोन केलाय कारण एक विनंती करायची आहे तुला. माझ्याकरता काम बघशील का रे? नाही नाही, अरे गॅरेजचं काम आहे, चालूच आहे ते, पण अजून एखादं काम हवंय मला. हां, बघ ना, आणि काही असेल तर सांग मला. हां, चल, नंतर करतो फोन. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.